आता कार्यक्रम संपूर्ण मस्तपैकी निघालो होतो आम्ही घराकडे. म्हणलं आता मस्तपैकी झोपतोय ना. आमचा ड्रायव्हर म्हणला, "झोपायचं-बिपायचं काय नाही. गपचूप पुढे बसला ना, गपचूप बसायचं. झोपला की बघ मग मार खाशील." पण आपलं गपचूप बसलो आणि इथे यारम्यामध्ये येऊन बघतो तर काय, असला भयंकर पाऊस सुरू झाला होता. म्हणलं आता म्हणलं गाडी कुठेतरी आपली अडकून बसते काय की. आणि तसंच झालं. आम्ही आलो इंदापूरमध्ये. पावसाचं महारुद्र रूप बघितलं. असलं पाणी साचलं होतं. म्हणलं त्याला पहिली गाडीतनं काढलं का अडकून जाताना आपण इथं. आणि दुसऱ्या दिवशी आपला आवरूचा बर्थडे होता. म्हणलं आवरूचा बर्थडे म्हणलं आता मस्तपैकी काहीतरी गिफ्ट घ्यावंच लागतंय. मला आता भांडेकुंडी घेऊ कारण पोरींना भांडेकुंडी खेळायला मजा येत असते. आणि ज्याचा बर्थडे आहे ते आपल्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसली होती. तिला म्हणलं, "इकडे आहे का तुझा बर्थडे?" ती नाही म्हणली, "मला इथंच बसायचंय." तिला एवढं समजून सांगितलं तरी ती काय ऐकेनाच गेली. लास्ट तिच्यापाशी जावं लागलं. तिला उचलून तिचा बर्थडे तिला पुढे आणून ठेवावं लागलं. आणि मस्तपैकी बर्थडे पण सुरू झाला होता. आता बर्थडे परीचा असो किंवा आरूचा असो, दोघींना ओवाळलंच जातं. आणि आमच्याकडे काय काम असतंय फोटोज काढायचे. कुठेही जावं नुसते फोटोज काढायचे. यावेळेस 2-2 मोबाईल दिले होते. एक iPhone, एक Samsungचा S24. दोन्हीने बी फोटो काढायचे होते आपल्याला. आपलं एकच काम असतं नुसते फोटो काढणे, बाकी काही नाही. सगळे ताटकळत उभे राहिले होते. पण आमची परी आणि आरू एकदम ऐन मस्तीचे बसले होते. आता बर्थडे कारण त्यांचाच आहे. बर्थडे मला ते मस्तपैकी बसणारच. लंबे प्रतीक्षे के बाद हमारा आरू का केक आ गया था. आता मस्तपैकी बर्थडे साजरा करायला सुरू झाला होता. आरू आणि परी एकदम खुश होते. आता बर्थडे बी आता मस्त झाला होता परीचा. आता म्हणलं सगळं झालं आता केक तर खायचाच आहे. म्हणलं आता मेन गोष्ट म्हणजे आपली पेटपूजा आहे. ती कधी होती काय माहीत. पहिला आपल्याला केक तर खायचाच आहे, त्यासोबत आपल्याला जेवण पण करायचंय. आणि बर्थडे असं एक कॉमन गोष्ट असते ती म्हणजे पावभाजी. आणि आपल्या बाजूला आपला इक्रम भैय्या बसला होता, आपले छोटे बंधू राज. इकडे बसले होते आमचे ऋषी भैय्या. मला आता दोघं बाजूला बसलेत आपले आणि आता पाव कमी पडले की यांच्या ताटातलेच घ्यायचे. विषय हार्ड आहे आपला. ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. टाटा बाय.